हे देखील सांगताना मला अतिशय आनंद होतोय। मिहानमध्ये रोजगार आला नाही असं देखील काही लोकांनी त्या ठिकाणी सांगितलं। मला हे सांगितलं पाहिजे की मिहानमध्ये 31 कंपन्या कार्यरत आहेत, 22 नवीन कंपन्या सुरू होत आहेत आणि मिहान हे देशातलं एक असं सेंटर आता झालेलं आहे की आयटीच्या क्षेत्रातले जे बिग 6 आहेत ते सगळेच्या सगळे एका वेळी आपल्याला कुठल्याही मोठ्या शहरात त्यातले 2 दिसतील, 3 दिसतील, 4 दिसतील, 6च्या 6 आज त्या ठिकाणी मिहानमध्ये आहेत आणि मिहानमध्ये आपल्याला या ठिकाणी अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष जो रोजगार आहे हा आता 1,27,225 लोकांना प्राप्त झालेला आहे। त्यामुळे आणि आता विमानतळाचा विस्तार सुरू झालेला आहे। विमानतळाचा विस्तार पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो काही बदल आहे तो होईल। आणि मग रोजगाराचं सांगत असताना हे देखील सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये आमचं महायुतीचं सरकार आल्यानंतर शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही महाभरती हा उपक्रम सुरू केला होता आणि आता या 3 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 1,20,000 सरकारी नोकऱ्या आपण दिलेल्या आहेत आणि पुढच्या 2 वर्षात तेवढ्याच अजून नोकऱ्या या महाराष्ट्रामध्ये आपण देण्याचा निर्णय केलेला आहे। एक प्रकारे महाराष्ट्राच्या इतिहासातली आतापर्यंतची सगळ्यात मोठी भरती ही या राज्यामध्ये